हाय फ्रेंड, तर आज आपण ना आंबोळी बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय घ्यायचं ते तुम्हाला सांगते। मी 1 वाटी इथे उडीद डाळ घेतली आहे। त्यानंतर थोडीशी मी इथे मेथीचे दाणे घातलेले आहेत, पाहिजे तर घालायचे, नाही घातले तरीही चालेल। त्यानंतर मी इथे 2 वाट्या हे तांदूळ घालणार आहे। तर इथे मी पहिल्यांदा 1 वाटी घातली आणि त्यानंतर ही दुसरी वाटी। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून ना चांगले हे तांदूळ ना चोळून घ्यायचं, कारण याला ना पावडर असते, ती ना पावडर सगळी काढून टाकायची आहे। त्यासाठी आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही किती व्हाईट कलरचं पाणी आलेलं आहे। हे आता आपण ना काढून टाकायचं आणि हे तांदूळ 2-3 वेळा असेच धुवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातला व्हाईटपणा निघून जातो। तर इथे मी हे बघा पहिल्यांदा धुतलं आणि ही दुसऱ्या वेळा पण हे धुवून घेते। टोटल मी 3 वेळा तांदूळ धुवून घेतले आणि त्यानंतर मी चौथ्या वेळेला याच्यामध्ये पाणी घालून हे तांदूळ 2 ते 3 तास मी झाकून ठेवले होते। त्यानंतर हे सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे आता आपण ना बारीकसर असं लावून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी आपण घालते वेळी ना थोडंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे, कारण आपल्याला आंबोळीचं बॅटर हे जाडसर ठेवायचं आहे, त्यामुळे याच्यामध्ये पाणी कमी घालायचं आहे। चला तर मग आता मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते बघा। एकदम पातळ पण करायचं नाही आणि एकदम जाड पण करायचं नाही आहे। त्यानंतर इथे बॅटर ठेवण्यासाठी मी इथे एक डब्बा घेतलेला आहे। पॅक पण डब्बा घ्यायचा, म्हणजे कसं बॅटर चांगलं फुगलं जातं। त्यासाठी मी इथे हा डब्बा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घेतलं आहे। चांगलं हे ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला झाकण लावून हे रात्रभर असंच ठेवायचं आहे। तर इथे मी ना डब्बा तुम्हाला खोलून दाखवते बघा। आपलं बॅटर हे खूपच छान असं फुगलेलं आहे। मी अर्धा डब्बा ठेवलेला होता, तर आपलं झालं आहे फुगून ते पूर्ण 1 डब्बा। तर आता चांगलं फुगलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं। आता मी इथे आंबोळ्या काढण्यासाठी इथे पॅन ठेवलेला आहे। तुमच्याकडे जर भिड्याचं पॅन असेल ना, ते आपल्या गावी मिळतं, ते असं जाडसर असतं, ते जर मिळालं ना तर खूपच छान असे याच्यावर आंबोळ्या होतात। पण इथे माझ्याकडे मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे आंबोळीचं पीठ तयार झालेलं आहे, चांगलं फुगलेलं आहे। तर आता आपण सुरुवात करूया आंबोळ्या काढायला। तर इथे मी हा कांदा घेतलाय आणि कांद्याने हे तेल लावणार आहे पॅनला। आंबोळी ना जास्त आपण पातळ करायची नाहीये, तर ही जाडसरच ठेवायची आहे आणि आंबोळी ही जाडसरच असते। आता ही आंबोळी ना आपण पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान अशी खरपूस भाजून घ्यायची। तर इथे ही आपली ना आंबोळी तयार झालेली आहे। आता मी एका ही डिश मध्ये काढून घेणार आहे बघा। खूप छान असा याला कलर सुद्धा आलाय। इथे मी डिश घेतली आहे, डिश मध्ये आपण अशी काढून घ्यायची आणि असेच मी सर्व आंबोळ्या बनवून घेणार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।